सोलापूर डीएनए मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहिलंय की राज्यात 2024च्या विधानसभेच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत। मात्र या निवडणुकांचा निकाल पाहता संपूर्ण राज्यात अनेक दावे प्रतिदावे सध्या करण्यात येत आहेत। एका बाजूला ईव्हीएम वरती संशय व्यक्त करण्यात येत आहे, तर दुसऱ्या बाजूला ज्यांची मतं जास्त पडलेली आहेत त्यांच्या बाजूने प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवारांकडून आमची मतं कशी काय पडली नाहीत असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे। उदाहरण पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातीलच अक्कलकोट तालुक्यातील दोड्याळ या गावात स्वतः उमेदवार असलेल्या बनगर नावाच्या व्यक्तीचे स्वतः असा आक्षेप घेतलेला आहे की मी स्वतः टाकलेलं मतदान त्या बूथवरती का पडलं नाही, मी स्वतःला माझं मत देणार नाही का, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे। तर दुसऱ्या बाजूला मुंबई येथील दहिसर परिसरातील मनसेचे उमेदवार असलेले त्यांनीही तसाच संशय व्यक्त केला आहे की ज्या मतदान केंद्रावरती ज्या बूथवरती मी माझे कुटुंब ज्या ठिकाणी मतदान केलं आहे त्या ठिकाणी माझ्याच मशीनवरती त्या बूथ क्रमांकाच्या मशीनवरती आमचेच मतदान झालं नसल्याचं पाहावयास मिळत आहे। इतरही दावे प्रतिदावे करत असतानाच आता एक मोठी बातमी सोलापुरातून समोर आलेली आहे। सोलापूर शहरातील शहर उत्तरचे उमेदवार म्हणून पुढे आलेले महेश कोठे यांनी आता ईव्हीएम वरती संशय देत त्या ईव्हीएम ची मशीन तपासणी आणि मतमोजणी पुन्हा एकदा व्हावी असा अर्ज जिल्हा निवडणूक आयोगाकडे दाखल केल्याची माहिती समोर आली आहे। होय, निवडणूक आयोगाकडे रितसर त्या बाबतीतला 94,000 रुपयाचा चलन देखील महेश अण्णा कोठे यांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडे भरला देखील आहे। त्यामुळे आता सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार केंद्रातील कोणत्याही 2 बूथवरील 2 ईव्हीएम मशीनची व्हीव्हीपॅटची तपासणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र ही तपासणी कधी होणार, काय होणार हे लवकरच जिल्हा प्रशासनाकडून कळवण्यात येणार आहे। मात्र याची प्रक्रिया अशी असते की सर्वप्रथम निवडणुकीच्या निकालाच्या दिवसापासून पुढील 7 दिवसाच्या आत निवडणूक निकाल लागल्यानंतर प्रतिस्पर्धी असलेल्या 2 किंवा 3 क्रमांकाच्या उमेदवाराने जर त्यांना संशय वाटला तर स्वतःहून जिल्हा प्रशासनाकडे म्हणजेच निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल करायचा असतो की 2 मशीनची फेर तपासणी करण्यात यावी। त्या बाबतीत जिल्हा प्रशासनाकडून रितसर चलन जीएसटी सहित भरण्यासाठी कळवण्यात येत असते। अशाच पद्धतीने महेश कोठे यांनी 94,000 रुपयाचा जीएसटी करासहितचा चलन देखील भरला आहे। त्यानंतर जिल्हा निवडणूक आयोग म्हणजेच जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडून त्या अर्जाची पडताळणी केली जाते आणि मुख्य निवडणूक आयोगाकडे हा अर्ज पाठवला जातो। मुख्य निवडणूक आयोगाकडून त्या अर्जाची पडताळणी करून रितसर पद्धतीने सर्व प्रक्रिया पार केल्यानंतर निवडणूक आयोगाकडून संबंधित जिल्हा निवडणूक आयोगाकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे फेर तपासणीसाठी कळवण्यात येत असते। त्यानंतर सोलापूर शहराच्या रामोडी गोडाऊन परिसरामध्ये असलेल्या ईव्हीएम मधून रॅन्डमली पद्धतीने अथवा उमेदवार सांगतील त्या 2 ईव्हीएम मशीनची व्हीव्हीपॅटची संपूर्ण पद्धतीने पारदर्शक पद्धतीने फेर तपासणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। या सगळ्या मुद्द्यांवरती एक स्पष्ट होणार आहे की ईव्हीएम घोटाळा नक्की केला जात असतो का, की ईव्हीएम मध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा नाही। निवडणूक आयोग अगदी पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडलेली आहे। सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच असं घडलं आहे की महेश कोठे यांनी विजयकुमार देशमुख यांच्या निर्णय म्हणजे त्यांच्या जे त्यांनी जिंकलेले आहेत आणि महेश कोठे स्वतः पराभूत झालेले आहेत त्यावरती विशेष करून ईव्हीएम वरती संशय व्यक्त करून हा सगळा प्रक्रियेचा अर्ज दाखल केलेला आहे। विशेष म्हणजे विडी घरकुल परिसरात असलेल्या महेश कोठे यांचा दबदबा आणि वर्चस्व पाहता विडी घरकुल परिसरामधूनच त्यांना मताधिक्य मिळण्याची अपेक्षा होती। मात्र त्या ठिकाणावरूनच त्यांना मतांची कमतरता जी भेटलेली आहे त्यावरूनच महेश कोठे यांना संशय आल्याचं बोललं जात आहे। कदाचित विडी घरकुल परिसरातीलच 2 कोणत्याही बूथवरतील 2 ईव्हीएम मशीनची फेर तपासणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नेमकं या पद्धतीवर या प्रक्रियेवरती तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा। तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राइब केला नसाल तर आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। इथेच थांबतो, धन्यवाद।